नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वसुदेव शिवाजीराव साळुंके केजसोमय्या महाविद्यालयामध्ये भूगोल या विषयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो. मागील तासिकेमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख पाहिलेली आहे, अभ्यासलेले आहे. आज आपण प्रकरण 3 वातावरण हे प्रकरण अभ्यासणार आहोत. तर प्राकृतिक भूगोल जर आपण पाहिला तर प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने आपण मागच्याच तासाला पाहिलेलं आहे की प्राकृतिक भूगोलामध्ये या ठिकाणी आपल्याला पहिलं प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे प्राकृतिक भूगोलाची ओळख. त्यानंतर दुसरं प्रकरण आपण अभ्यासलंय ते म्हणजे त्या ठिकाणी शिलावरण, आणि हे तिसरं प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत वातावरण. तर वातावरण या प्रकरणामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हे काही उपघटक अभ्यासाचे त्या ठिकाणी आहेत. तर म्हणजे वातावरणाचे घटक, वातावरणाची रचना, पृथ्वीचं भूऔष्णिक संतुलन आणि पृथ्वीवरील वायुभार पट्टे, हवेची स्थिती आणि वृष्टीची रूपे. साधारणपणे हे 5 उपमुद्दे, उपघटक या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासण्यासाठी आहेत, आणि म्हणून त्या अनुषंगाने हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत. तर यापैकी सगळ्यात पहिलं वातावरण म्हणजे काय हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल, आणि त्यानंतर आपल्याला वातावरणाचे घटक, रचना या बाबी ज्या आहेत या त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील. पण सगळ्यात अगोदर हा जो घटक आहे किंवा आता जे आपण अभ्यासलंय ते हवामानशास्त्र या विषयामध्ये हवामानाचा अभ्यास केला जातो. आणि हवामान हा शब्द प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा जो वापरला आहे तो अरिस्टॉटल यांनी त्या ठिकाणी वापरला. क्लिमा आणि लॉगस या 2 शब्दांपासून त्या ठिकाणी हा शब्द निर्माण झालेला आहे. याचा अर्थ हवामानाचा अभ्यास असं त्या ठिकाणी होतो. तर याच्या अनेक वेगवेगळ्या उपशाखा आहेत. भौतिक हवामानशास्त्र असेल, प्रादेशिक हवामानशास्त्र असेल, ते उपयोजित हवामानशास्त्र असेल, विवरणात्मक हवामानशास्त्र, अशा अनेक वेगवेगळ्या उपशाखा या हवामानशास्त्राच्या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला आढळतात. त्याबरोबरच हवा आणि हवामान असे 2 मुद्दे त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. तर हवा म्हणजे एखाद्या ठिकाणची अल्पकालीन स्थिती होय, येते लक्षात. हवा म्हणजे एखाद्या ठिकाणची अल्पकालीन स्थिती होय. तर हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणच्या दररोजच्या हवेची परिस्थितीचे विभिन्न रूपांचे मिश्रण किंवा सामान्यीकरण आहे. म्हणजे वातावरण, हवा ही 1 दिवसाची त्या ठिकाणी असू शकेल, तर हवामान हे जवळजवळ 35 वर्ष एवढ्या कालावधीमध्ये त्या हवेचं निरीक्षण केल्यानंतर जे अनुमान त्या ठिकाणी काढलं जातं, स्वरूप ठरवलं जातं, त्याला त्या ठिकाणी हवामान असं म्हटलं जातं. आता वातावरणाची घटक आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला वातावरण अभ्यासणं गरजेचं आहे. वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वाताच्या किंवा वायूच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. आता भूपृष्ठाच्या सभोवताली जर आपण पाहिलं, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी वारे जेव्हा सुटलेलं असतं तेव्हा अनेक वायूंचं त्या ठिकाणी जे हालचाल त्या ठिकाणी आहे त्याला वारा असं म्हटलं जातं. परंतु वात म्हणजे किंवा वायू जे आहे याचं जे आवरण भूपृष्ठाभोवती आहे याला वातावरण असं म्हटलं जातं, आणि याला इंग्लिशमध्ये ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. हा शब्द ग्रीक भाषेतील ॲटमॉस या शब्दापासून निर्माण झालेला आहे. मग आता ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण म्हणजे नेमकं काय? तर वातावरण म्हणजे पृथ्वीच्या भोवती, पृथ्वीच्या सभोवताली हवा असेल, त्याबरोबर वायुबाष्प असेल, किंवा त्या ठिकाणी विविध वायू असतील, काही धुलीकण असेल, यासारखे काही जे घटक आहेत घटकांपासून बनलेलं जे काही आहे त्याला वातावरण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. अत्यंत आश्चर्यकारक असा प्रकारचा हा भाग आहे मित्रांनो. पृथ्वीवरती वातावरण आहे म्हणून सजीव आहे, येते लक्षात. तुम्ही म्हणाल असं कसं? तर पृथ्वीवर वातावरण आहे म्हणून सजीव आहे याचा अर्थ असा, पृथ्वीवरती वातावरण, आपली पृथ्वी वातावरणाने किंवा वायूंच्या आवरणाने वेढलेली आहे, म्हणून पृथ्वीवर तापमान जे आहे ते नियंत्रित झालेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की शुक्र या ग्रहावरती तुम्ही जर गेलात तर तिथे दिवसाचे तापमान त्या ठिकाणी 200 अंश सेल्सिअस एवढं असतं, तर रात्रीचं तापमान जे आहे ते -180 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. मग आता का एवढं आहे? तर याचं कारण असं आहे की शुक्रावरती वातावरण नाही, आणि म्हणून वातावरणामुळे त्या शुक्र जो ग्रह आहे तिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. मात्र आपल्या पृथ्वीवरती वातावरण आहे, आणि या वातावरणामुळे त्या ठिकाणी पृथ्वीवरती अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. उदाहरणार्थ, हिवाळ्याच्या कालखंडामध्ये प्रचंड थंडी असते तेव्हा आपण काय करतो? एक छानशी
उबदार अशा प्रकारची दुलई घेतो आणि त्यामध्ये झोपतो, बरोबर. परंतु या दुलईमुळे आपल्याला आतमध्ये कम्फर्टेबल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं, एक आल्हाददायक वातावरण निर्माण होतं, उबदार वातावरण निर्माण होतं आणि आपण झोपतो. अगदी त्याचप्रमाणे ही जे काही आपली वातावरण आहे, या वातावरणाच्या दुलईमध्ये आपली पृथ्वी ही त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच पृथ्वीवरती वातावरणामुळे दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये एक प्रकारचा एक समानता आहे आणि म्हणून दिवसाचं तापमान फार जास्त नाही आणि रात्रीचं तापमान फार कमी नाही. यामुळं पृथ्वीवरती त्या ठिकाणी सरासरी तापमान पृथ्वीचं जे आहे ते 15°C आहे आणि ज्यामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झालेली आहे. पृथ्वीवर सजीवसृष्टी का निर्माण झालेली आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण पृथ्वीवर वातावरण आहे आणि म्हणून पृथ्वीवरती सरासरी तापमान नियंत्रित झालेलं आहे आणि त्यामुळं सजीवांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, वातावरणाचा तसा आपल्याला डायरेक्ट सजीवांच्या निर्मितीशी फारसा संबंध दिसत नसला तरी अप्रत्यक्षरित्या वातावरणाचा सजीवांच्या निर्मितीमध्ये, सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये अत्यंत मोलाचं योगदान असलेलं आपल्याला आढळतं, अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेला आपल्याला आढळतो आणि म्हणून वातावरण या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. मग वातावरण म्हणजे नेमकं काय, काय व्याख्या आहे वातावरणाची? तर M.E.M. गेडिस हे जे विचारवंत आहे तर यांच्या मते पृथ्वीच्या चोहोबाजूस असणाऱ्या रंगहीन, गंधहीन आणि स्वादहीन वायूच्या आवरणास वातावरण असं म्हणतात. येते लक्षात? आता आपल्या सभोवताली जे पृथ्वीचं वातावरण आहे हे कसं आहे? रंगहीन आहे, वायूला कोणताही रंग नाहीये, बरोबर, गंध नाहीये, तुम्हाला वास येणार नाही त्या वायूचा, आणि स्वादहीन, त्याचा कोणताही स्वाद नाही. अशा प्रकारे रंगहीन, गंधहीन आणि स्वादहीन वायूच्या आवरणाला वातावरण असं म्हटलेलं आहे. याच्याबरोबरच हवामानशास्त्रामध्ये अत्यंत मोठं काम करणारे जे हे आहेत कोप्पेन आणि डिलॉग हे जे तत्वज्ञ आहे, हवामानशास्त्रज्ञ आहे, त्यांनी हवामानाची अशी व्याख्या केलेली आहे की वातावरण हे भिन्न भिन्न वायूंचं मिश्रण असून भूभाग आणि जलभागास त्यांनी वेष्टलेलं आहे आणि सागराच्या पाण्यामध्ये देखील काही प्रमाणात हे वायू जे आहेत हे मिसळलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे वातावरणाची व्याख्या कोपेन डिलॉग यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याबरोबरच G.T. त्रिवार्ता नावाचे एक मोठे भूगोलशास्त्रज्ञ आहेत, भूगोल तज्ज्ञ आहेत, त्यांनी देखील अशी व्याख्या केलेली आहे की पृथ्वीच्या द्रव आणि वायू भागाभोवती वेढलेल्या पृथ्वीचा एक अविभाज्य घटक बनून राहिलेल्या वायूच्या वेष्टनास वातावरण असं म्हणतात, बरोबर. म्हणजे द्रव आणि वायू भागाभोवती वेढलेल्या आणि पृथ्वीचा एक अविभाज्य घटक बनून राहिलेल्या वायूंच्या वेष्टनास वातावरण असं म्हणतात. मग आता ठीक आहे, हे झालं वातावरणाची व्याख्या. प्रश्न असा आहे, वातावरणाची निर्मिती कशी झाली? येते लक्षात की वातावरण जे आहे हे कसं निर्माण झालंय? तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपली पृथ्वी जी आहे ही काही टप्प्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीची उत्क्रांती झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आणि ही पृथ्वी जशी जशी थंड होत गेली तसं तसं तिच्यातील आतील बाष्प असेल, विविध वायू जे आहेत यांचं उत्सर्जन त्या ठिकाणी पृथ्वीभोवती झालं आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे जे वायू आहेत हे वायू त्या ठिकाणी ट्रॅप झालेले आहेत किंवा पकडले गेलेले आहेत आणि ते पृथ्वीभोवती त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि त्यातूनच वातावरणाची निर्मिती झालेली आपल्याला आढळते. मित्रहो, पृथ्वी जशी जशी थंड होत गेली, शांत होत गेली, कारण तिच्यावरती अनेक मोठमोठे ज्वालामुखीचे उद्रेक सातत्याने होत होते. या उद्रेकातून बाष्प असेल, कार्बन डायऑक्साईड सारखे वायू असेल, सल्फर डायऑक्साईड सारखे वायू असतील, हे वायू सातत्याने त्या ठिकाणी अवकाशामध्ये फेकले गेले, आकाशात फेकले गेले आणि हे वायू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती त्या ठिकाणी लपेटले गेले, वेष्टले गेले आणि त्यामुळं वातावरणाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळते. मग आता हे झाले निर्मितीच्या बाबतीत, त्याच्या व्याख्या आपण पाहिल्या. मग आता वातावरणामध्ये नेमकं काय आहे, वातावरणाची रचना कशी आहे? तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वातावरणाची रचना जर आपण पाहिली तर काही स्तर आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेली तुम्हाला दिसतील, बरोबर. ही आकृती जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी हिमालयासारखे पर्वताची मालिका त्या ठिकाणी दिसते, बर्फाच्छादित पर्वतरांगा, ढग वगैरे त्या ठिकाणी दिसतात, काही विमानं त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात. तर साधारणपणे खालचं जे काही लेअर त्या ठिकाणी आपल्याला आढळतो, थर आढळतो, हा थर त्याला तपांबर म्हटलं जातं. नंतर दुसरा थर त्याला स्थितांबर म्हटलेला आहे, तिसरा थराला दलांबर म्हटलेला आहे आणि चौथ्या थराला बाह्यांबर किंवा त्याला एक्झोस्फिअर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी काही थर त्या ठिकाणी वातावरणाचे पाडलेले आहेत. मग हे कशानुसार पाडले? तर हे प्रामुख्याने
त्या थरामध्ये असणारं वायूंचं प्रमाण, त्या ठिकाणी असणारा हवेचा दाब, त्या ठिकाणी असणारे तापमान, या घटकांना अनुसार काही प्रकार त्या ठिकाणी पाडलेले आहेत, काही थर त्या ठिकाणी पाडलेले आहेत आणि ते प्रामुख्याने हे 4 प्रकारचे असलेले आपल्याला आढळतात. तपांबर, स्थितांबर, दलांबर, बाह्यांबर. तर अशा प्रकारे हे 4 थर त्या ठिकाणी पडलेले आपल्याला आढळतात आणि यालाच वातावरणाची रचना असं म्हटलं जातं. वातावरणाची रचना म्हणजे काय, तर साधारणपणे पृथ्वीवरती भूपृष्ठापासून बाहेरच्या बाजूकडे बाह्यांबरापर्यंत काही थर त्या ठिकाणी आढळतात. तपांबर, स्थितांबर, दलांबर आणि बाह्यांबर यालाच या थरांच्या व्यवस्थेला वातावरणाची रचना असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, ही आकृती व्यवस्थित पाहूया आपण. या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बारकाईने पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिला थर जो आहे, आता वातावरण कुणी शोधलं किंवा वातावरणाची रचना जर आपण म्हणतोय तर सगळ्यात पहिलं त्याचा शोध जो आहे तो त्या ठिकाणी 1714 मध्ये एडमंड हॅले यांनी, या ब्रिटिश भूगोलतज्ञाने त्या ठिकाणी लावलेला आहे. एडमंड हॅले यांनी काय केलंय, तुम्हाला कल्पना असेल, ज्योतिर्विज्ञान शास्त्रामध्ये त्यांचं अत्यंत मोठं योगदान आहे. त्यांनी त्या ठिकाणी धूमकेतू शोधला आणि त्याला 76 वर्षांनी दर 76 वर्षांनी प्रगट होतो. या धूमकेतूला हॅलेचा धूमकेतू असं नाम देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी वातावरणाची रचना, वेगवेगळ्या वायूचे समान गुणधर्म, तापमान या सगळ्या गोष्टींवरून वातावरणाची रचना त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. तर त्यातील सगळ्यात पहिला थर जर आपण पाहिला तर तो आहे तपांबर. त्यानंतर तपांबराचे काय वैशिष्ट्य आहे, तर याची उंची जी आहे ही भूपृष्ठापासून किंवा समुद्र सपाटीपासून 11 किलोमीटर एवढ्या उंचीवरती असलेली आपल्याला आढळते. तर आता आणखी गंमत पहा की विषुववृत्तावरती याची उंची जी आहे ती 16 किलोमीटर आहे, तर ध्रुवावरती याची उंची 8 किलोमीटर एवढी असलेली आपल्याला आढळते. आणि या थराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, जसं जसं तुम्ही उंच जाल तसं तसं या ठिकाणी तापमान कमी कमी होत जाते. येते लक्षात, वातावरणात भूपृष्ठापासून जसं जसं तुम्ही वर जाल, हवेमध्ये वरच्या दिशेला जाल, तर तसं तसं तापमान कमी कमी होत जातं. यालाच तापमानाचा लोपदर किंवा ऱ्हासदर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपण जसं जसं सूर्याकडे जाऊया, जसं जसं भूपृष्ठापासून उंच जाऊया, तसं तसं तापमान हे वाढत जाईल, परंतु तसं नसतं. जसं जसं तुम्ही भूपृष्ठाकडून वरच्या दिशेला जाल तसं तसं तापमान हे कमी कमी होत जातं. याचं कारण जर आपण पाहिलं तर सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरण तापत नाही. सर्वात अगोदर भूपृष्ठ तापतं आणि भूपृष्ठ तापल्यानंतर हवेचा थर तापतो. यामुळं जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं तापमान कमी होत जातं, ऱ्हास होत जातो. यालाच तापमानाचा लोपदर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची क्रिया याच्यामध्ये प्रामुख्याने तपांबरामध्ये झालेली आपल्याला आढळते. तपांबराचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर इथं अभिसरण प्रवाह वहन या प्रक्रियेमुळे उष्णतेचं संक्रमण होतं. ढग, चक्रीवादळे, धुलीकण, विजा, पाऊस यासारखे आविष्कार जे आहेत, हे आविष्कार आपल्याला या तपांबर या थरामध्ये पाहायला मिळतात. या थरांना विलग करणारे, तपांबर आणि स्थितांबर या थरांना विलग करणारा हा जो थर आहे, याला त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्याला तपस्तब्दी असं म्हटलं जातं. या वातावरणाच्या थरात तापमान -26 असून ते कायम सर्वत्र सारखं असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो, आपण जी विमानं उडताना पाहतो हवेमध्ये, तर ही सर्व विमानं उड्डाण करताना ही तपांबरामध्ये त्या ठिकाणी उड्डाण करतात. फक्त जेट असतील, सुपरसॉनिक विमानं असतील, ती मात्र तपांबराच्या वरच्या दिशेपासून लगत त्या ठिकाणी उड्डाण करताना आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे तपांबर हा थर अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. भूपृष्ठावरील वातावरणाचा अत्यंत महत्त्वाचा थर म्हणजे तपांबर आणि तो भूपृष्ठालगत असलेला आपल्याला आढळतो. इथे लक्षात. तर अशा प्रकारे तपांबर हा थर त्या ठिकाणी आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा थर आहे, त्याला स्थितांबर असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला स्ट्रॅटोस्फिअर असं म्हटलं जातं. या स्ट्रॅटोस्फिअरची उंची किती आहे, तर समुद्र सपाटीपासून 80 किलोमीटर उंचीपर्यंत स्ट्रॅटोस्फिअर आढळतो. म्हणजे साधारणपणे जर आपण पाहिलं 11 किलोमीटर पासून तर 80 किलोमीटर उंचीपर्यंतचा हा जो थर आहे, याला स्थितांबर असं म्हटलं जातं. तर स्थितांबर या थरामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थितांबराचं वैशिष्ट्य म्हणजे भूपृष्ठापासून 40 किलोमीटर उंचीवर ओझोन वायूचा थर आढळतो. या थरामध्ये
ओझोन जो आहे, हा ओझोन सूर्यापासून येणारी अतिनील किरणं जी आहेत ही त्या ठिकाणी शोषून घेतो आणि म्हणून त्यापासून सजीव सृष्टीचं रक्षण होतं. म्हणून या थरास पृथ्वीचा जीवरक्षक थर असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. सूर्याकडून प्रामुख्याने जी अतिनील किरणे किंवा ज्याला अल्ट्राव्हायलेट रेज असं म्हटलं जातं, ती त्या ठिकाणी या ओझोन थरामध्ये शोषून घेतली जातात. अशा प्रकारचा ओझोन थर भूपृष्ठापासून 40 किलोमीटर अंतरावर आढळतो. याला ओझोन आंबर असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. यानंतर ओझोन वायूचा थर जो जर आपण पाहिलं तर याला पृथ्वीचं जीवरक्षक कवच असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आताच 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिन हा साजरा केला जातो. साधारणपणे 16 सप्टेंबर या दिवशी कॅनडातील मॉन्ट्रियल या ठिकाणी वसुंधरा परिषद झालेली होती आणि त्यामध्ये ओझोनचं संरक्षण करण्याचं त्या ठिकाणी ठरलं. त्या प्रित्यर्थ तो दिवस 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो. तर अशा प्रकारे सीतांबर हा थर त्या ठिकाणी आढळतो. सीतांबरानंतर पुढचा महत्त्वाचा थर त्या ठिकाणी आहे दलांबर किंवा याला आयनोस्फियर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता या थराचे वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या थरामधील जे कण आहेत, पार्टिकल्स आहेत, हे सर्व आयनभारित असतात किंवा विद्युत भारित असतात. म्हणून या थराला आयनोस्फियर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. या थराची उंची साधारणपणे 350 किलोमीटर उंचीपर्यंत आढळते आणि या थराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, या थरामध्ये काही उपथर आढळतात. मग हे कोणते उपथर आहेत तर तो आहे डी थर, ई थर आणि एफ थर. अशा प्रकारे हे 3 थर त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. मग सगळ्यात पहिला थर जो आहे त्याची साधारणपणे 80 किलोमीटर उंचीपासून तर 96 किलोमीटर उंचीपर्यंत हा थर आढळतो. या थराचे वैशिष्ट्य, या थरामध्ये उल्का, आशनी ज्या आपण त्याला म्हणतो तर त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. ह्या ज्या उल्का आहेत, या उल्का काही अशनी ज्या आहेत या थरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात आणि म्हणून हा डी थर जो आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा थर त्या ठिकाणी असलेला आपल्याला आढळतो. या थरामध्ये आणखी एक महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर दीर्घ रेडिओ लहरी ज्या आहेत या थरातून परिवर्तित होतात. रेडिओच्या ज्या दीर्घ लहरी आहेत या परावर्तित होतात. तर अशा प्रकारे डी हा थर आहे. डी थरानंतर आहे तो ई थर किंवा या थराचा शोध जो आहे तो केनेली या ब्रिटिश आणि हेविसाईट या अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. म्हणून या थराला केनेली हेविसाईट थर असं म्हटलं जातं. याची उंची जर आपण पाहिली तर 96 किलोमीटर ते 144 किलोमीटरच्या दरम्यान आढळते. अशा पद्धतीने या 2 शास्त्रज्ञांनी याचा थरचा शोध लावला म्हणून याला केनेली हेविसाईट थर असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या थरामधून मध्यम रेडिओ लहरी परावर्तित होतात. रेडिओसाठी काही लघु लहरी किंवा लहरी त्या ठिकाणी आवश्यक असतात. बऱ्याच वेळा तुम्ही रेडिओ ऐकत असता, रेडिओमध्ये त्याचं मेगाहर्ट्समध्ये त्या ठिकाणी परिमाण, उदाहरणार्थ 93.5 हे जे काही परिमाण आहे किंवा मेगाहर्ट्ज आहेत तर हे त्या रेडिओ लहरी सूचित करत असतात आणि अशा प्रकारच्या रेडिओ लहरी या थरामधून त्या ठिकाणी परावर्तित झालेल्या आपल्याला आढळतात, ज्याद्वारे आपण रेडिओ FM यासारख्या आपण ऐकू शकतो. यानंतर पुढचा थर आहे तो एफ थर. आता एफ थर जो आहे तो आहे 144 किलोमीटरपासून तर 360 किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. या थराचा शोध ॲपलटन या शास्त्रज्ञांनी लावला आहे म्हणून त्यांना त्या थराला ॲपलटन थर असं म्हटलं जातं. आणि या थरातून लघु रेडिओ लहरी ज्या आहेत या त्या ठिकाणी परावर्तित झालेल्या आपल्याला आढळतात. या थराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या थरामध्ये विद्युतभारित कण असल्यामुळे या भागामध्ये आपल्याला ॲरोरा हा प्रकाशाचा चमत्कार त्या ठिकाणी दिसून येतो. उत्तरेकडील त्याला ॲरोरा ऑस्ट्रलाइस, ऑरेरा बोराइल्स आणि दक्षिणेकडील ध्रुवाकडे असणारा जो ऑरेरा आहे त्याला ऑरोरा ऑस्ट्रेलिस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तुम्ही जर कधी भविष्यामध्ये नॉर्वे या देशामध्ये गेलात तर या नॉर्वे देशामध्ये सायबेरिया यासारख्या भागामध्ये आपल्याला ॲरोरा बोराइल्स पाहायला मिळतो. तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका यासारख्या भागामधून दक्षिण अमेरिका या भागामध्ये आपल्याला ॲरोरा ऑस्ट्रेलिस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हा ॲरोरा हा दृक चमत्कार त्या ठिकाणी प्रकाशाचा आहे. हा कसा नेमका असतो तर हा यामध्ये दाखवलेला आहे अशा प्रकारे रंगीबेरंगी अशा प्रकारचं आकाशाचा पडदा त्या ठिकाणी लावलेला आहे.
हे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर अशा प्रकारे हा ॲरोरा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ह्या अशा उल्का आकाशातून त्या ठिकाणी आलेले आपल्याला आढळतात आणि हे अंतराळ स्थानक स्पेसमधील शटल वगैरे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की ज्या अवकाशातून त्या ठिकाणी आलेल्या आपल्याला आढळतात. यानंतर हे ॲरोराचे वेगवेगळे रंग त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हे वेगवेगळे जे चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसतात. तर हे ॲरोरा हा असलेला आपल्याला आढळतो. ॲरोरा अतिशय सुंदर अशा प्रकारचं, जसं आपल्याकडे इंद्रधनुष्य असतं त्याप्रमाणे ध्रुवीय प्रदेशामध्ये ज्या नॉर्थ आणि साऊथ पोलच्या जवळ अशा प्रकारचे हे त्या ठिकाणी असतात. इथे तुम्ही फोटो पाहू शकता. इग्लू या बर्फाच्या घराजवळ हा मनुष्य बसलेला आहे आणि समोर ॲरोरा त्या ठिकाणी दिसतोय. तर अशा प्रकारे हे अनेक वेगवेगळे दृश्य चमत्कार किंवा ॲरोरा प्रकाश चमत्कार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा थर जर आपण पाहिला तर तो आहे बाह्यांबर. आता बाह्यांबर या थरामध्ये ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन यांचे सूक्ष्म कण जे आहेत ते अत्यंत विरळ स्वरूपामध्ये मुक्तपणे वावरत असतात. या थरामध्ये कॉस्मिक रेज ज्या आहेत या त्या ठिकाणी असतात. येथे लक्षात. तर अशा प्रकारे कॉस्मिक रेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2000 उंची पलीकडे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे कण ऋण आणि धनभारित असतात. आणि या भागाला चुंबकीय मंडल असं म्हटलं जातं. मॅग्नेटोस्फिअर असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून तुम्ही पहा की या भागामध्ये चुंबकाचा प्रभाव त्या ठिकाणी अत्यंत मोठा असतो. आणि म्हणून उत्तर ध्रुवावरती आपल्या देखील त्या ठिकाणी अशा प्रकारचे चुंबकीय प्रभाव त्या ठिकाणी असतो. परिणामी कधीकधी या भागामध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे ब्लॅकआउट यासारखे कारणं जे आहेत किंवा अशा घटना ज्या आहेत या त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या घडत असलेल्या आपल्याला आढळतात. मॅग्नेटमध्ये थोडा जरी बदल त्या ठिकाणी झाला त्याच्या आकर्षणामध्ये तरी देखील पोलच्या भागामध्ये किंवा ध्रुवीय प्रदेशातील भागामध्ये इलेक्ट्रिसिटीवरती त्याचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला आढळतो. या एक्झोस्फिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची यानं, स्पेस शटल हे त्या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे ही वातावरणाची रचना सगळ्यात अगोदर तपांबर, स्थितांबर, दलांबर आणि बाह्यांबर असे 4 थर आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर यानंतर वातावरणाची घटना जर आपण पाहिली तर वातावरणाच्या घटनेमध्ये प्रामुख्याने 3 घटकांपासून बनलेली आहे. ती म्हणजे विविध वायू, पाण्याची वाफ किंवा ज्याला जलबाष्प म्हणतात आणि धूलिकण. हे 3 घटकांपासून हे संपूर्ण वातावरण तयार झालेलं आहे. तर या वातावरणातील 99% भाग जो आहे किंवा मॅक्झिमम भाग जो आहे हा वायूंपासून बनलेला आहे. मग कोणकोणते वायू आहेत? तर वायूंमध्ये देखील पुन्हा पाहू शकता आपण की जवळजवळ 99% भाग जो आहे वातावरणातील तो ऑक्सिजन आणि नायट्रोजन या वायूंनी व्यापलेला आहे. खालच्या थरामध्ये आपल्याला जड वायू आढळतात, तर वरच्या दिशेमध्ये थरामध्ये हलके अशा प्रकारचे वायू आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे साधारण 20 किलोमीटरपर्यंत कार्बन डायऑक्साईड वायू आपल्याला पाहायला मिळतो. 140 किलोमीटरपर्यंत ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे वायू आणि 150 पासून पुढे फक्त हायड्रोजन हा एकमेव वायू आपल्याला पाहायला मिळतो. नायट्रोजन निष्क्रिय आहे. ऑक्सिजन श्वसनासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून त्याला आपण प्राणवायू म्हणतो. आणि उंचीनुसार हा कमी कमी होत जाताना आपल्याला आढळतो. म्हणून उंचीवर गेल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर किंवा नळखंड घेऊन त्या ठिकाणी गिर्यारोहण करावं लागतं. तर कार्बन डायऑक्साईड हा वायू अत्यंत अल्प प्रमाणात आहे. तो वनस्पतींद्वारे त्या ठिकाणी बाहेर किंवा वनस्पती शोषून घेतात. त्यानंतर हे कंपोजिशन कशा प्रकारचं आहे ते त्या ठिकाणी आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे पाण्याची वाफ. वातावरणात जवळजवळ 4% एवढा भाग वातावरणाचा पाण्याच्या वाफेने व्यापलेला आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं वाफ होत आहे आणि ही वाफ ढग, पाऊस, हिम, धुके या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाहेर पडते. तर अशा प्रकारे वाफ ही वातावरणात अत्यंत महत्त्वाची असते. वनस्पती देखील वातावरणाला बाष्पाचा पुरवठा करतात. याला इव्हॅपो ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुम्ही पाहू शकता विषुवृत्तीय प्रदेशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाफेचं प्रमाण त्या ठिकाणी असतं. इथे निळ्या रंगाने दाखवलेला हा जो भाग आहे इथे बाष्पाची अधिकता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर हिरव्या, करड्या, काळ्या रंगाने दाखवलेला भाग आहे तिथे बाष्पाचं बाष्पाची कमतरता असलेली आपल्याला आढळते. यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे म्हणजे धूलिकण. तर धूलिकण जे आहे ते वातावरणात अत्यंत मोठ्या प्रमाणात असतात आणि धूलिकणाचे प्रामुख्याने 2 प्रकार त्या ठिकाणी पडतात. एक म्हणजे असेंद्रिय धूलिकण. ओके, असेंद्रिय
धुलीकण आणि दुसरा जो आहे त्याला सेंद्रिय धुलीकण. तर ऑर्गॅनिक धुलीकण याला म्हटलं जातं. आणि हा जो आहे तो असेंद्रिय धुलीकण. याच्यामध्ये मिनरल्स किंवा ज्वालामुखी राख, धूळ, खडकांच्या झिजेमुळे, खाणकामामुळे, कोळसा यांच्या वापरामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचे असेंद्रिय धुलीकण निर्माण होतात. प्रदूषणामुळे, स्वयंचलित इंधनांच्या ज्वलनामुळे, स्वयंचलित वाहनामुळे अशा प्रकारचे असेंद्रिय धुलीकण निर्माण होतात. तर सेंद्रिय धुलीकण हे वनस्पतींच्या परागकण, बीजे यांचा समावेश त्यामध्ये होतो. यामुळे त्याची दृश्यता जी आहे वातावरणाची ती कमी होते. धुलीकणामुळे ढग निर्मितीची प्रक्रिया मात्र सुरेख किंवा सुकर होते आणि धुलीकणामुळे वातावरणात संधिप्रकाश निर्माण होतो. हा संधिप्रकाश म्हणजे याला टीव्ही लाईट असं म्हटलं जातं. तुम्ही पहाटे जर उठत असाल तर साधारणपणे पहाटे काही 6च्या दरम्यान पूर्वेकडे तुम्हाला तांबूस रंग त्या ठिकाणी क्षितिजावरती दिसतो, ज्याला आपण तांबडं फुटणे असं म्हणतो. तर हा प्रकाश असेल किंवा संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडे जो पूर्ण आकाशामध्ये तांबडा रंग त्या ठिकाणी असतो त्याला देखील संधिप्रकाश असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे संधिप्रकाश हा धुलीकणामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे आजच्या या तासिकेमध्ये आपण फक्त वातावरणाची व्याख्या, वातावरणाची रचना आणि वातावरणाची घटना अभ्यासणार आहोत. उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, धन्यवाद.